Hello students. In the previous video, we have learned about adaptation in plants and animals. In this video, we will see Darwin theory of evolution. Now, Charles Darwin was the first biologist to put forward a theory of evolution. To let's understand first principle of Darwin. Charles Darwin studies numerous types of plants and animals, also suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to changing environment. This is called the theory of survival of fittest. This is Darwin first principle. डार्विनचा फर्स्ट प्रिन्सिपल कोणता आहे? सर्वायवल ऑफ फिटेस्ट. म्हणजे काय तर इन्व्हायरमेंटच्या चेंजेसनुसार आपल्या शरीरामध्ये चेंजेस करणं यालाच काय म्हणलेलं आहे? सर्वायवल ऑफ फिटेस्ट. नाव सेकंड प्रिन्सिपल्स कोणता आहे डार्विनचं? तर नॅचरल सिलेक्शन. If an organism is born with a new beneficial characteristic and is able to survive, this change is preserved in the next generation. This is Darwin's second principle and it's called theory of natural selection. दुसऱ्या प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलेलं आहे तर जे चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस आपल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीला सोपवणे ह्याला काय म्हणलेलं आहे? नॅचरल सिलेक्शन. म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हे जे चेंजेस झालेले आहे, नॅचरल चेंजेस झालेले आहेत ते पोहोचवणे त्यालाच काय म्हणलेलं आहे? नॅचरल सिलेक्शन. अशा प्रकारे त्यांनी काय सांगितलेले? दोन प्रिन्सिपल त्यांनी सांगितले. फर्स्ट प्रिन्सिपल कोणता आहे? सर्वायवल ऑफ फिटेस्ट अँड सेकंड प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. डू यू अंडरस्टँड? डार्विन theory of evolution, उत्क्रांती सिद्धांत. Now we will see classification of living organisms. Different scientists have used different criteria and independently classified plants and animals. वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या क्रायटेरियाच्या आधारावरती प्लांट्स आणि ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. अ हायरार्की इज formed in the classification that start with kingdom Animalia or kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. This is called the hierarchy of classification. हायरार्की क्लासिफिकेशन म्हणजे काय तर जे ॲनिमल्स आहेत किंवा जे प्लांट्स आहेत त्यांचे ग्रुप किंवा सब ग्रुप केलेले आहेत. कशाच्या आधारावरती केलेले आहेत हे ग्रुप आणि सब ग्रुप्स? तर त्यांच्यामध्ये असणारे जे सिमिलॅरिटीज आहेत किंवा असणारे डिफरन्सेस हे एकत्र करून त्याचे काही ग्रुप्स केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इकडे एक चार्ट दिलेला आहे बघा. त्याच्यामध्ये बघा स्टार्टिंगला हायरार्की, नंतर काय ग्रुप आहे? किंगडम. त्याच्यानंतर काय ग्रुप आहे? फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस अँड स्पीसीस असे ग्रुप केलेले आहेत. मग त्यानंतर प्लांट्समध्ये मँगो, ॲनिमल्समध्ये ह्युमन्स, ह्याच्या आधारावरती त्यांचं क्लासिफिकेशन हे केलेलं आहे. डू यू अंडरस्टँड हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन? Now we will see binomial nomenclature by Carl Linnaeus. What do you mean by binomial nomenclatures? Is that
we like two parts of name. One is a own name and other is a family name. So this helps us to be identify very easily. In that same way, binomial nomenclature is used to identify each organism. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. It consists of two parts. The first part is genus and second is a species. All identified organisms have been assigned a binomial name as per the guideline of International Code of Nomenclature. Binomial nom, नॉमेनक्लेचर हे कुणी मांडलंय तर कार्ल लिनियस. कार्ल लिनियसने काय सांगितलेलं आहे की दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे एक जिनस आणि स्पीसीस. त्या जिनस आणि स्पीसीसवरून तुमचं जे ॲनिमल्स आहेत किंवा प्लांट्स आहेत त्यांचे क्लासिफिकेशन सांगितले. फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलं, जर तुमच्या क्लासमध्ये सेम नावाच्या दोन जर मुलं असतील, फॉर एक्झाम्पल रमेश नावाची जर दोन मुलं असतील तर त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं. रमेशला बोलवल्यानंतर त्यामध्ये कन्फ्युजन होतं. पण जर त्यांचं आडनाव जर तुम्ही घेतलं रमेश पवार आणि रमेश पाटील असं जर नाव घेतलं तर तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन हे इझिली करता येतं किंवा व्यवस्थितपणे तुम्ही त्या व्यक्तीला ओळखू शकाल. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी ॲनिमल्स आणि प्लांट्स ह्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. Look at this picture. We see cat. All the organisms of species are so similar that irrespectively of differences in color, height, habits, they can reproduce among themselves and form new individuals like themselves. For example, all domestic cats in the world belong to the same species. The same is true in the cases of animals like hen, cow, dog, and plants like mango, wheat, etc. तुम्ही ह्या पिक्चरमध्ये काय बघताय? कोण आहे? कॅट आहे की नाही? त्यांच्यामध्ये कलर किंवा हाईट किंवा हॅबिट्स हे काय आहेत? डिफरन्सेस आहेत. वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या हॅबिटचे, वेगवेगळ्या हाईटचे हे कॅट्स आहेत. पण त्यांच्यामध्ये असणारे जे स्पीसीस आहेत ते सेम आहे. म्हणजे क्लासिफिकेशन करताना तुम्ही यांना सगळ्या जे 6 कॅट आहेत त्यांना काय म्हणणार आहात? कॅटच म्हणणार आहात. त्यांची नावं जरी वेगवेगळी असली तरी क्लासिफिकेशन करताना तुम्ही काय म्हणता? हे कॅट्स आहेत. म्हणजेच काय, वेगवेगळे कलर, वेगवेगळे हाईट आणि वेगवेगळे हॅबिट्स म्हणजे डिफरन्सेस जरी असले तर त्यामध्ये असणाऱ्या सेम स्पीसनुसार त्यांचं क्लासिफिकेशन हे केले जातं. डू यू अंडरस्टँड? binomial nomenclature. Now in this lesson we have learned about adaptation in plants, adaptation in animals, and theory of evolution and classification of living organism. Do you understand? I hope understood this lesson. Now we will meet in next video. Bye.